नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड महानगरपालिका इलेक्शन होणार 15 आणि 16, त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाईची नियोजन आतापर्यंत झालेली आहे, ज्यामध्ये की जवळपास 2 लोकांवर आचारसंहिताच्या पिरियड छोटा पिरियडमध्ये आम्ही 2 लोकांवर MPDA ची कारवाई, 4 इस्मांवर 55, 56, 55, 56, 57 BP ॲक्ट प्रमाणे कारवाई हद्दपारची केलेला आहे। 93 महाराष्ट्रात दारूबंदी प्रमाणेवर जे सराईत दारूबंदीचे गुन्हेगार होतात त्यांच्या असा 9 लोकांवर कारवाई केलेला आहे। तसेच जवळपास 500+ आरोपीवर आम्ही 163 ची काही काळासाठी जे आपण हद्दपार करतो हा कारवाई करणार। तसेच यामध्ये आपण जवळपास 100 पेक्षा 96 असा पब्लिक मीटिंग जे आपण म्हणतो मोहल्ला कमिटीच्या मीटिंग आम्ही घेत आहोत, ज्यामध्ये SP पासून आमचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पर्यंतचे लोक इन्व्हॉल्व होणार आणि कसा आपण शांततामध्ये इलेक्शन करू यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार। तसेच जे बंदोबस्त आहे त्या दिवशी त्यासाठी आमचे जवळपास 1500 पोलीस अंमलदार, जवळपास 1300 होमगार्डचे जवान, 1 SRPF ची कंपनी, 6 RCPच्या प्लाटून आणि असा एक मोठा बंदोबस्त नांदेड सिटीमध्ये त्या दिवशी वोटिंग दिवशी, काउंटिंग दिवशी आणि एक रिहर्सलची दिवशी आम्ही ठेवत आहोत। तो जवळपास एक मोठी तयारी नांदेड पोलिसनं यावेळी केलेला आहे आणि मला वाटतो की जर पब्लिक सहकार्य करतील तर आम्ही नांदेडमध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन इन्श्योर करू। निवडणुकांच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा भाषणांमध्ये राजकीय नेते जाती धर्माचं वातावरण निर्माण करतात, त्या संदर्भात वॉच ठेवण्यासाठी पोलिसांची काय तयारी असणार आहे? त्यासाठी आमचे FST फ्लाइंग स्क्वॉड सर्व्हिलियन्स टीम असतो, तसेच आमची VST पण असतो, व्हिडिओ स्क्वॉड सर्व्हिलियन्स टीम, जे RO आणि DEOचे मार्गदर्शनमध्ये काम करतो। तर त्यावर जर काही असा निदर्शनास आला किंवा काही असा घटना घडलेली आहे तर 100% आपण पोलीस त्यांची फिर्याद घेऊन पोलीस कारवाई करतील। पोलिसातील जिल्ह्यातील पोलीस जे आहेत त्यांचे काही खांदेपालट झालेले आहेत का, किंवा जिल्ह्यात अंतर्गत असणारे किंवा इथलचे रहिवासी असणारे पोलीस अधिकारी इकडे बदलण्यात आले का? जे SECच्या जे गाईडलाईन्स आहे, स्टेट इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स, त्याप्रमाणे आम्ही सॅम्पलिंग आणि डिप्लॉयमेंट करतो आणि त्याची जी पूर्तता ऑलरेडी नांदेड पोलिसने केलेली आहे। सर, निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे प्रकार अनेक वेळा घडतात, आतापर्यंतचा इतिहास आहे। पैसे मिळाल्याशिवाय लोक मतदानाला बाहेर येत नाहीत, या अनुषंगाने पैशांची आवक जावक होते, याच्यावर काय नियंत्रण? असं आपण जनरलाइज्ड स्टेटमेंट देणे पण योग्य नाही राहणार की पैसेशिवाय कोणी येत नाही, पण हा जर असा प्रकार घडला तर जसा मी सांगितला एक मल्टी एजन्सी वर्क असतो हा, ज्यामध्ये की पैसे किंवा असा दुसरा निगेटिव्ह इन्सेंटिव्हवर कसा आपण रोकथाम करू, त्यासाठी आमची FSTची टीम, VSTची टीम, आमची पोलीसची यंत्रणा एक दिवसापासून आणि आता कॅम्पेनिंगच्या वेळी आपण जास्त लक्ष ठेवू आणि सिटीमध्ये हा प्रमाण कमीत कमी होऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शहरामध्ये किती CCTV कार्यान्वित आहेत आणि या दरम्यान वॉच असणार आहे? शहरमध्ये जे सध्या पब्लिक CCTV सिस्टम नांदेडमध्ये नाही। आमचे जे दुकान असो किंवा प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटवर किंवा आमचे काही बिल्डिंग्स जे आहे प्रशासकीय तिथला CCTV कार्यरत आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष ठेवणार। पण त्याच दिवशीसाठी आम्ही ड्रोन हायर करतो, आमची स्वतःचा ड्रोन आहे, कलेक्टर ऑफिसचा ड्रोन, आणि तसेच आमचे बॉडी वॉर्न कॅमेरा सुद्धा नांदेडमध्ये त्या दिवशी आम्ही ठेवत आहोत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन आणि पॉईंटवर आम्ही व्हिडिओग्राफी सुद्धा करणार। तो जे काही असा अनुचित प्रकार घडणार त्यांचा आपण प्रयत्न करणार की व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करू। निवडणूक अनुषंगाने मी आवाहन करणार की हा लोकशाहीचा एक पर्व आहे, त्यौहार आहे, तुम्ही मोठ्या संख्येमध्ये स्पेशली आमचे जे यंग तरुण आहे ते मोठ्या संख्येमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, पण जे गाईडलाईन्स आहे, आचारसंहिता आहे आणि SOP आहे त्याच फॉलो करून करा। अदरवाईज पोलीस तुमच्यावर किंवा जे कॅन्डिडेट्सचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा क्रिमिनल एलिमेंट्स किंवा कम्युनल एलिमेंट्स त्यांच्यावर 100% आम्ही कारवाई करणार आणि काही डिस्टर्बिंग एलिमेंट्सचा ऑलरेडी आम्ही रिकॉग्निशन चिन्हित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे चालू आहे। नवीन वर्षबद्दल सर्व नांदेडकरला, सर्व आमचे मीडियाचे सहकारी, सर्व आमचे स्टाफला खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो। यावर्ष नांदेडमध्ये शांतता आणि सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासन अजून चांगला करू यासाठी आम्ही प्रयत्न करणार। थोडंसं व्यवस्थित फक्त एवढंच द्या,
हे जे आहे आता सरत्या वर्षाला आपण निरोप देतोय आणि नव्या वर्षात फाईव्ह नाईट सेलिब्रेशनसाठी मी सांगणार की नाईट सेलिब्रेशन करा, पण जे त्यामध्ये कायदा आहे, मोटर व्हेकल ॲक्टचा कायदा आहे किंवा BNSSचा कायदा आहे, त्याच गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला सेलिब्रेशन करायला लागेल. फंक्शन हॉल असो किंवा प्रायव्हेट इव्हेंट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन आहो किंवा इंडिव्हिज्युअल्स जे रस्त्यावर फिरणार रात्री, त्याचसाठी आमची सर्व ठिकाणी मेन चौकवर नाकेबंदी आणि चेकपॉईंट्स राहणार. ब्रेथ एनालायझर घेऊन आमचे ट्रॅफिकचे स्टाफ पण राहणार. तर तुम्ही कार्यवाही साठी असा आम्हाला फोर्स करू नका की आम्हाला जे पोलिसिंगची कारवाई करायला लागेल, पण शांततामध्ये तुम्ही कारवाई तुमची सेलिब्रेशन करा. नांदेड पोलीस तुमची फेलिसिटेशनसाठी तुम्हाला एक सहकार्य करण्यासाठी आहे, पण जर तुम्ही कायदाचं उल्लंघन करणार तर 100% आम्ही तुमच्यावर कठोर स्ट्रॉंग कारवाई करणार. मद्याची दुकानं किंवा हॉटेल्स रात्री किती वाजेपर्यंत चालू राहतील? ते एक्साईजचा गाईडलाईन्स राहणार आणि ते गाईडलाईन्सचा आम्ही पण फॉलो करणार. परमिट रूम्स किंवा FL3 जे काही गाईडलाईन्स आहे शासन करतील त्याचे आम्ही फॉलोअप करणार.